हॅलो फ्रेंड्स, द एम ट्यूबर्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता फर्स्ट टाईम गोप्रोमधून आपण हे ब्लॉग बनवतो आहे, तोंडबंद बनवतो आहे. तर आज आपण जाणार आहोत एअर शोला. इथेच मरीन ड्राईव्हला आहे, आपल्या घरापासून एकदम जवळच आहे. तर सकाळी मी जाऊन आलो मॉर्निंग वॉकला, त्यावेळेस पूर्ण अशा खुर्च्या बिर्च्या लावलेल्या होत्या आणि 2 दिवस अगोदर एअर शोची त्यांची प्रॅक्टिस चालू होती. तर एकदम आकाशामध्ये एकदम जोरजोरात मोठा असा एकदम विजा जशा कडकतात तसा एकदम जोरमध्ये आवाज येत होता. तर आज आणि उद्या सॅटर्डे आणि संडेला 2 दिवस एअर शो असणार आहे 12 ते 1 मध्ये. तर आम्ही पूर्ण तयारीमध्ये आहोत. ही मायरा बघताय, आम्ही फर्स्ट टाईम गो करून हा ब्लॉग बनवतो आहे. तर बघूया आता कोण किती तयारी करतो आहे. आमची तर तयारी झालेली आहे, आम्ही तयार आहोत 3 जण आणि या लोकांची अजून तयारी बाकी आहे. मी सगळेजण तयार झालेलो आहोत. हाय, हे दिसला दिसत नाही दिसले बोले नंतर बोल. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आम्ही ना एअर शो बघायला जाणार आहे. कुठे एअर शो. तर फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे ट्रेनने चर्चगेटला. मजा येते ट्रेनमध्ये. आणि काय बोला आहे म्हणजे कुठलं स्टेशन आलेलं आहे. आता मरीन लाईन स्टेशन येणार आहे. काय बघू बाहेर. काय गाईस, मरीन लाईन्सला आम्ही पोचलो आहे. तर मरीन लाईन्स बघा, मरीन लाईन्सला उतरलो आणि मरीन लाईन्स उतरून आम्हाला पुढे चालत जावं लागणार आहे. चर्चगेटला उतरलो असतो आणखी मग थोडं पुढे आणखी गेलो असतो. तर आम्ही लवकरच उतरलो कारण आता 12 वाजलेले आहेत. तर आता 12 वाजले आहेत, तर चालू होऊ शकतं. तर म्हटलं आम्ही मरीन लाईन्सलाच उतरूया आणि मग काही चालू झालं तर लगेच थोडंफार आपल्या इथे दिसेल. पण फायनली आम्ही मरीन लाईन्सवरून आता चालत मरीन ड्राईव्हला इथं पोचलो आहे. गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे बघा, किती पब्लिक आहे. पब्लिकच पब्लिक आहे, जबरदस्त पब्लिक आहे. हे बघा, दिसतंय खूप पब्लिक आहे. हे बघा, हे इकडे समोर एक समुद्र आहे. एक समोर समुद्र आहे आणि इकडे माणसांचा पूर्ण समुद्र जमा झालेला आहे. हो हो, माणसं बघा. हे बोलते तिला वाटतं पूर्ण मुंबई आलेलं आहे. त्या मुंबई आले, पूर्ण मुंबई आलेलं इकडे मरीन ड्राईव्हला. झाडाच्या खाली आम्ही बसलो आहे सावलीमध्ये, कारण आजूबाजूला भरपूर ऊन आहे. आम्ही इथंच बसलो. मला ताण लागले. हे बघ, आणि बाकी पुढे भरपूरच गर्दी आहे. आणि शो काय चालू झालेला नाही, थोड्याने होईल असं वाटतं आहे. पण समुद्रावरती इकडे धुके वगैरे दिसतात जास्त. मरीन ड्राइव जॉर्डन का
झाला बाबा ऑपोजिट. नाईस. वरती कुठे गेलं, वरती गेलं बघ. वरती बघ, स्काय मध्ये बघ, स्काय मध्ये बघ. हो बघ खाली डाऊन 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 स्काय मध्ये गेलं बघ. त्याचे मगाच सारखे आले पाहिजे जवळ, ते तिकडे गेले असं. लाईन्स मध्ये कशा दिसतं स्मोकच्या लाईन्स पण कशा दिसतात. बघ परत रिवर्स मध्ये आले बघ. वरती गेलं बघ, वरती वरती गेलं बघ. काय बनवला काय मस्त वाटतंय ना. हे बघ ना, इथून आलं एकदम क्वाइटली आलं. व्हाईट लँड. हा फायटर प्लॅन आहे. हे बघ, हे बघ, पुढे बघ. फोटो काढ. बाय बाय. चांगले फोटो काढला आपण माझा. हो हे पाहिले.
हॅलो गाईस, आपला गोप्रो पूर्ण परत चालू झालेला आहे. मगाशीला भरपूर गरम झाला होता कारण टेम्परेचर पण जास्त होतं, त्याच्यामुळे तो गरम झाला होता. तर मग आता परत चालू झालं आहे आणि आपला शो पण संपलेला आहे. तर आम्ही आता चाललो आहे. मगाशी माझ्या मोबाईलवरून व्हिडिओ काढलेला, पण आता गोप्रो आपला परत चालू झालेला आहे, बघू शकता. आणि कारण गोप्रोमध्ये हा असाच प्रॉब्लेम आहे की जास्त गरम हीट झाला ना तर तो गरम होतो. पण असे व्हिडिओ एकदम खूप छान येतात, तर आपल्याला गोप्रोची खूप गरज होते. तर आपण ते घेतलेलं आहे. मोबाईलवरून एवढं आपण जास्त व्हिडिओ पण काढू शकत नाही. तर आपला शो पूर्ण झालेला आहे. तर सगळ्यांना वाटतं कसा वाटला शो आहे? मंत्रम सांग, शो कसा वाटला? मस्त वाटला. कसा वाटला? काय काय होता? काय काय होता बोल. हे काय बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको शैलीतील कलास्थाने, त्याच्यावर मध्ये काय काय आहे? रिव्हेरिया, शालिमार. हे बघा, हे बघा, हे समोरचे पूर्ण दिसतात नाही, समोर दिसतात नाही प्रॉपर्टीज, ते सगळे याच्यामध्ये असं. हे बघा, हे शो कसा वाटला? परत परत सांगाय माहिती तुला शो कसा वाटला? सांग शो कसा वाटला तुला? सांग तुला कसा वाटला? सांग शो. मस्त वाटला, एकदम छान. आपल्या इंडियन एअरफोर्सने एकदम छान कामगिरी केली आहे अँड दे हॅव मेड अस प्राऊड. तुला कसं वाटला? ती बोलली ते हिला ही बोलण्यासाठी भरपूर श्यामबाई बोलायला भरपूर शाय आहे. तिला काय कॅमेऱ्यासमोर जास्त एक्सप्रेस करता येत नाही. तिला फक्त असं मोबाईलमध्ये टाईप करून एक्सप्रेस करता येतं. पण ती शिकणार आहे आता आणि ती स्वतःचं करणार आहे. YouTube करणार आहे आता. ही यूट्यूब चॅनल बनवणार आहे स्वतःचं. हे बघा किती क्राऊड आहे. आता आम्ही मोस्टली या बाजूला मागच्या बाजूला थांबलेलो आणि त्या बाजूला भरपूर क्राऊड, तिकडे जे चेअर्स लावले होते त्या बाजूला आम्ही गेलोच नाही. इथूनच जर दिसतंय तर मग त्या पुढच्या बाजूला काही जाण्याची गरज नव्हती. मला इथूनच आम्ही शो पाहिला पूर्ण. खूप मजा आली. तर फ्रेंड्स, हा एअर शो आम्ही बघण्यासाठी आलो होतो. तर हा ब्लॉग म्हटलं इथेच आपण पूर्ण करूया. तर आता आम्ही ट्रेननेच जाणारच, आम्ही ट्रेनने आलेलो, त्याबद्दल आम्ही ट्रेननेच जाणार. तर हा एअर शोवाला ब्लॉग आपण इथेच पूर्ण करतो आहे. मोस्टली याच्यामध्ये आपण गोप्रोवरून शूट केलेलं आहे. जे एअर शो जे काय काय आहेत ते आपण मोबाईलवरून शूट केलेलं आहे, ते तुम्हाला दिसेलच. तर आपण हा ब्लॉग आपण इथेच पूर्ण करूया. आणि थँक्स टू वॉच. यूट्यूबरला तुम्ही थोडासा प्रतिसाद देत आहे, तर बरं वाटतं आहे. असाच प्रतिसाद द्या, तर आपल्याला थोडं प्रोत्साहन वाटेल. आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की कसं तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, कसा ते नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि नेहमीसारखंच मित्रांनो, मस्त राहा, मजेत राहा, स्वस्त राहा आणि फिरत राहा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. बोल चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, हां, लाईक करा आणि सबस्क्राईब